नमस्कार, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-TET 2026 अंतर्गत शिक्षक पात्रता परीक्षा यावरती आपण बोलणार आहोत. या अंतर्गत बालमानसशास्त्रावरती एकूण 50 प्रश्न जे तुमचं सर्वांचं भविष्य घडवणार आहेत, त्या अंतर्गत एकूण 50 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. आमच्या चॅनलला नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. द सोल्युशन गुरुजी # द सोल्युशन गुरुजी. तर चला सुरुवात करूया. बालमानसशास्त्राचे एकूण 50 प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न आहे म्हणजे विकास म्हणजे काय? तर विकास म्हणजे फक्त वाढ, गुणात्मक व परिमाणात्मक बदल किंवा फक्त मानसिक बदल? तर उत्तर आहे गुणात्मक व परिमाणात्मक बदल होय. दुसरा प्रश्नाकडे जाऊया. दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे वाढ कशी होत असते? मुलांची वाढ कशी होत असते? ती सतत होत असते, असतत, अनियमित नाही, यापैकी सतत होत असते. पुढील प्रश्न आहे बालकाचा विकास कोणावर अवलंबून असतो? तर बालकाचा विकास हा अनुवंशिकता, पर्यावरण, दोन्ही आणि नाही यापैकी सी म्हणजे दोन्ही पण आहेत. अनुवंशिकता आणि पर्यावरण यावरती अवलंबून आहे. चौथा प्रश्न आहे शिकणे सुरू होते. शिकणे केव्हापासून सुरू होते? तर शिकणे शाळेत जन्मापासून 5 वर्षांनी किंवा नाही यापैकी शिकणे हे जन्मापासून सुरू होते. पाचवा प्रश्न आहे संज्ञात्मक विकास म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे शारीरिक, विचार व तर्क, भावना आणि नाही. तर उत्तर आहे विचार व तर्क. 6व्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे 6वा प्रश्न आहे किशोर अवस्था कोणती असते? 2 ते 6 वर्ष, 6 ते 12 वर्ष, 12 ते 18 वर्ष आणि 18 ते 25 वर्ष. उत्तर आहे 12 ते 18 वर्ष. मोटर विकास म्हणजे काय? तर भावना, हालचाल, विचार आणि नाही यापैकी हालचाल हा मोटर विकास होय मुलांचा. 8व्या प्रश्नाकडे वळूया. भाषा विकास सुरू होतो. भाषा विकास केव्हा सुरू होतो? तर जन्मापासून 5 वर्षांनी, 10 वर्षांनी नाही. तर उत्तर आहे जन्मापासून. पुढील प्रश्नाकडे जाऊया. खेळाचे महत्त्व कशासाठी असतात? वेळ घालवण्यासाठी, शिकण्यासाठी, नाही आणि नाही. पुढे तर उत्तर आहे शिकणे, दोन्ही किंवा नाही. सामाजिक विकास म्हणजे काय? शरीर, इतरांशी संबंध, विचार आणि नाही यापैकी इतरांशी संबंध म्हणजे सामाजिक विकास होय. 11वा प्रश्न आहे भावनिक विकास म्हणजे काय? तर भावनिक विकास म्हणजे भावना, शरीर, विचार आणि नाही यापैकी भावनाचा विकास होय. पुढे जाऊया. विकासाची गती कशी असते? समान, वेगळी, स्थिर आणि नाही यापैकी विकासाची गती वेगळी असते. बालकाची पहिली शाळा ही शाळा, कुटुंब, समाज आणि नाही यापैकी कुटुंब ही असते. पुढचा प्रश्न आहे 14 क्रमांकाचा. यामध्ये अनुकरण म्हणजे काय? नक्कल, शिकविणे, शिक्षा आणि नाही यापैकी हे नक्कल होय. बुद्धिमत्ता म्हणजे काय? तर बुद्धिमत्ता म्हणजे स्थिर, बदलणारी आणि नाही, दोन्ही आणि नाही यापैकी बदलणारी गोष्ट आहे. प्रश्न क्रमांक 16 IQ म्हणजे काय? इंटेलिजन्स किंवा क्षमता त्याला म्हणतात. बुद्धिमत्ता मापन, भावना, शरीर आणि नाही यापैकी हे बुद्धिमत्ता मापन होय. शिकण्याची प्रक्रिया काय? तर बदल होय. प्रेरणा म्हणजे काय? तर वर्तनाला चालना देणारी गोष्ट आहे, शिक्षा नाही. पुढे जाऊया. 19 क्रमांकाचा प्रश्न सकारात्मक बळकटीकरण, बक्षीस, शिक्षा, दोन्ही किंवा नाही. इथे तिथं दोन्ही नाही आलेलं, तिथं दोन्ही समजायचं. सी नंबरचा कॉलम. या सी नंबरच्या कॉलमवरती दोन्ही अशा प्रकारे झाले आहेत. पुढे जाऊया. नकारात्मक बळकटीकरण कशा प्रकारचे असते? शिक्षा, वाईट गोष्टीकडून काढून टाकणे. वैयक्तिक फरक, सर्वसमान फरक नाही. सर्वसमावेशक शिक्षण कशासाठी असतं? त्याचा अर्थ आहे उत्तर आहे सर्वांसाठी, काहींसाठी नाही किंवा. शिक्षकाची भूमिका कशी असायला हवी? मार्गदर्शक, हुकुमशाह, दोन्ही किंवा नाही यापैकी मार्गदर्शक. पुढे रचनावाद कसा असतो? रचनावादाची व्याख्या आहेत करून शिकणे, पाठांतर आणि दोन्ही व्याख्या किंवा नाही तर करून शिकणे. शिकणे सर्वोत्तम गोष्टी कशातून होत असतात? तर अनुभवातून होत असतात, ऐकून नाही किंवा दोन्ही नाही. वर्ग वातावरण कसं असायला हवं? भीतीपूर्ण, मैत्रीपूर्ण, कडक किंवा नाही तर मैत्रीपूर्ण होय. लक्ष कालावधी जास्त, कमी, स्थिर आणि नाही तर कमी असतो. शिस्त ही गोष्ट, शिक्षा, सकारात्मक, दोन्ही किंवा नाही यापैकी सकारात्मक असायला हवी. 29 मूल्यमापन ही प्रक्रिया, मूल्यांकन, शिक्षा, दोन्ही किंवा नाही त्यापैकी मूल्यांकन होईल. घटनात्मक मूल्यमापन यामध्ये सतत, अंतिम, दोन्ही किंवा नाही. संकलित मूल्यमापन हे अंतिम, सतत, दोन्ही किंवा नाही त्यापैकी अंतिम असते. शिकण्यातील अडचण, शिकण्यावर परिणाम, नाही, दोन्ही किंवा नाही यापैकी शिकण्यावर परिणाम होत असतो. डिस्लेक्सिया ही गोष्ट वाचनावर आधारित असते. ज्यांना वाचन चांगलं येत नाही त्यांना डिस्लेक्सिया होत असतो. प्रश्न क्रमांक 32 शिकण्यातील अडचण म्हणजे काय? तर शिकण्यावर परिणाम होय.
डिस्लेक्सिया हा वाचनासंबंधित असतं, लेखनासंबंधित असतं की बोलणे किंवा नाही या संबंधित असतं, तर उत्तर आहे तसं वाचन. शिक्षकाने काय करावे? बदल, शिक्षा, दुर्लक्ष नाही, त्यापैकी बदल करावं हे उत्तर आहे. अभिप्रायाच्या बाबत सुधारणा, शिक्षा, दोन्ही किंवा नाही तर सुधारणा होय. विद्यार्थी केंद्रित शिक्षण, विद्यार्थी, शिक्षक, नाही किंवा दोन्ही, त्यापैकी विद्यार्थी शिक्षण असायला. खेळ पद्धती मुलांसाठी असायला हव्यात. सर्जनशीलता हा जो घटक आहे नवीन कल्पनावर आधारित आहे. 39 जिज्ञासा ही गोष्ट प्रोत्साहनावरती आधारित आहे. अध्यापन साधने विद्यार्थ्यांची समज वाढवतात. शिक्षणाचा उद्देश हा सर्वांगीण विकास करणे होय. ध्यान, अटेन्शन हे खूप महत्त्वाचे आहे. स्मरणशक्ती शिकण्यामध्ये जास्त मदत करत असते. भावनांचे नियंत्रण आवश्यक आहे. सामाजिक कौशल्य महत्त्वाचे. शिक्षकाचे गुण, सहानुभूती, राग, दोन्ही किंवा नाहीतर सहानुभूती. मुलांचे वर्तन कायम आपण समजून घ्यावं. शिक्षण पद्धती विविध असायला हवी. शिकण्याची प्रक्रिया सक्रिय असायला हवी आणि पालकाचा विकास हा सर्वांगीण विकास व्हायला हवा. अशाच प्रकारचे एकूण 50 प्रश्न आपण बघितले बाल मानसशास्त्राबाबत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट महा TETसाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवीन आमच्या चॅनलला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.